काय सांगाल, काय परिस्थिती त्यावेळी होती? परिस्थिती खूप बेकार होती. ज्यावेळेला आम्ही उतरलो गाडीतून तर बघतोय तर समोर छोटे छोटे दगड आणि गढूळ पाणी येत होतं. कदाचित वरून डोंगरांचा पाण्याचा जो लोट आहे तो एकदमच प्रेशरचा होता. थोडंसं पाणी येत असताना पुढे आम्ही उतरून बघतोय तर पाणी तर बेकारच होतं. समोरचं काही दिसत नव्हतं की आम्हाला वाटलं की मिसिंग लिंकचा जो मोठा टर्नओव्हर आहे तोही पडला की काय. पण असं काही झालं नव्हतं. पण समोरच आमच्या एकदम मोठा असा दगड पडला की असा दगड होता की तो एकदम दणमिशीन आवाज आला. तर ते समोरची कमान होती ती पडली. ते पडल्यानंतर आम्ही रिटर्न फिरलो, घाबरलो. त्या मित्रांना पण बोललो पुढे काय जाऊ नका, पूर्ण एकदमच धोक्याची बाजू दिसते. मग तिथून फिरल्यानंतर आम्ही मोबाईल वगैरे काढले, आम्ही व्हिडिओ पण केले. तिथून रिटर्न फिरायच्या टायमिंगला आम्ही नंतर जे इमर्जन्सी बटन होतं तेही दाबलं. त्याचं आम्हाला उत्तर आली की नाही काय सांगता येणार, कारण आम्ही घाबरलो होतो. त्यावेळेला काय आम्ही थांबण्याचा काही प्रयत्न जास्त वेळ केला नाही. ज्यावेळेला रिटर्न आम्ही कमीत कमी 8 किलोमीटरचं अंतर आहे आतून बाहेर पडल्यानंतर तिथून जे बऱ्याचशाच गाड्या त्यांनी रिटर्न फिरायला चालू केल्या होत्या.